नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सीनियर टेक्निशियन 1, 2 आणि विद्युत सहाय्यक याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यापैकी जे 3 पोस्ट आहे आपल्या पहिल्या याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लगेच या ठिकाणी चालू होणार आहे आणि विद्युत सहाय्यकचं यांचं सगळ्यांचं झाल्यानंतर या ठिकाणी चालू होणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या जवळ कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी रेडी करून ठेवायचे आहे, ते किती बंचमध्ये ठेवायचे, आपल्या कोणकोणत्या चुका झाल्या आणि त्या चुका कशा पद्धतीने सुधारायच्या, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. आणि मित्रांनो, सिलेक्शन झालं या ठिकाणी महापारेषणमध्ये सिलेक्शन झालं, पण त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी 4 डिपार्टमेंट असतात. मग ते कोणते डिपार्टमेंट असतात, कोणते चांगले, कोणत्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जॉईनिंग घेतली पाहिजे, ते सगळं मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण या ठिकाणी या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन देऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक एक डॉक्युमेंटनुसार मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. मित्रांनो, महापारेषणचा जो आपण हा फॉर्म भरला होता, तो आपण ITI बेस भरला होता. काय ITI बेस भरला होता, त्यामुळे ITIचे तुमचे डॉक्युमेंट, तुमची मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी परिपूर्ण लागणार आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो, अप्रेंटिसशिप तुम्ही जर केली असेल तर अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार. या ठिकाणी खूप साऱ्या मुलांच्या चुका झाल्या. महापारेषणमध्ये अप्रेंटिसशिप जर केली असेल तर त्या ठिकाणी फॉर्म भरताना ऑप्शन होता, जर महापारेषणमध्ये अप्रेंटिसशिप केली असेल तर येस करा, बाकी अदरवाईज नाही. तर काही मुलांनी या ठिकाणी नाही आहे तरीसुद्धा येस केलं आहे, त्याचं या ठिकाणी DVमध्ये रिजेक्शन होणार आहे. आता त्यानंतर मित्रांनो, असं एक ऑप्शन होतं की तुमचं कुठेही जर अप्रेंटिसशिप झाले असेल तर येस करा. तर त्या ठिकाणी जर अप्रेंटिसशिप कुठेही झाले असेल आणि येस केला असेल तर ओके, काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही. ओके. त्यानंतर आपण जो काही फॉर्म भरलेला आहे मित्रांनो, तो फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. ओके. त्यानंतर आपण जर या ठिकाणी कास्टमधून फॉर्म भरला असेल, ST, NT, OBC, SC, BC, EWS वगैरे वगैरे, ते सगळं काही सांगतो, ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, यासोबत तुम्हाला नॉनचं जे सर्टिफिकेट आहे, नॉनचं जे सर्टिफिकेट आहे, मग कोणतं नॉन क्रिमिलियर जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. मग आता SCBCच्या मुलांचा खूप सारा फोन येतोय. SCBC ते काय म्हणताय, आमचं जे सर्टिफिकेट आहे ते एका पेजवर होतं, ते आम्ही दिलं आहे. म्हणजे नॉन आणि हे आपलं कास्ट एका पेजवर होतं, ते दिलं. काहीचं म्हणणं आहे आम्ही 2 पेजवर वेगवेगळे होते आमचे, ते दिलं. तर कोणालाही काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके. त्यामुळे तुम्ही काय निश्चित राहा. ओके. आता पुढची या ठिकाणी इन्फॉर्मेशन सांगतो. 6 नंबरला तुम्हाला लागणार आहे तुमचं डोमिसाईल. डोमिसाईल जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे. आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी कशासाठी असतं मित्रांनो, कारण तुम्ही महाराष्ट्र या राज्याचे रहिवासी आहे हे त्या ठिकाणी दाखवण्यासाठी हे सर्टिफिकेट असतं. तुम्ही त्या ठिकाणचे रहिवासी आहे हे दाखवण्यासाठी ते सर्टिफिकेट असतं, ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो, जे तुम्हाला काही लोकांनी अपंगामधून फॉर्म भरला आहे, अपंगामधून फॉर्म भरला आहे म्हणजे PWD, आणि त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागणार आहे. ओके. जर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही जर PWD म्हणजे अपंगाच्या याच्यामधून फॉर्म भरला असेल तर तुमचं DVमध्ये रिजेक्शन 100% त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे. जर तुमचं डिस्ट्रिक्ट लेवलचं म्हणजे जिल्हा लेवलचं जर सर्टिफिकेट असेल तर ते चालणार नाही आहे त्या ठिकाणी, हे सुद्धा सांगतो. ज्या काही लोकांनी EWSमधून फॉर्म भरला आहे त्यांना EWS सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे. ओके. आता खूप सारा मोठा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मराठी लँग्वेजचा. मित्रांनो, लक्षात ठेवा, मराठी लँग्वेजचं सर्टिफिकेट कुणाला लागतं आणि कुणाला लागत नाही आहे ते सगळं काही मी या ठिकाणी सांगतो. 10वी किंवा 12वी या दोन्ही वर्षामधलं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कलिस्ट जे आहे मित्रांनो, त्यामध्ये जर मराठी भाषेचा उल्लेख असेल म्हणजे मराठी भाषा ही जर तुम्ही त्या ठिकाणी त्या वर्गामध्ये घेतली असेल आणि तिचा त्या ठिकाणी उल्लेख असेल तर तुम्हाला ह्या सर्टिफिकेटची काहीही गरज नाही. पण या ठिकाणी तुम्हाला मराठी हे 10वी आणि 12वीमध्ये जर तुमचं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला हे सर्टिफिकेट लागणार आहे. मग हे सर्टिफिकेट कुठून आणायचं, एखाद्या कॉलेजमध्ये जायचं आणि तिथला जो हे डॉक्टरेटची जी डिग्री आहे, असा एखादा प्रिन्सिपल जो काही मराठीचा आहे मित्रांनो, त्याच्याकडनं तुम्हाला हे लेटर बनवून घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी टाईप करून न्यायचं आहे किंवा लिहून न्यायचं आहे कशा पद्धतीने, आणि त्यावरती नमूद करायचं आहे की मला मराठी भाषेचं परिपूर्ण ज्ञान आहे, आणि त्यावरती कॉलेजचा सही शिक्का, त्या प्रिन्सिपलचा सही सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी आणायचं आहे. ओके. हे झालं तुमचं मराठी, हे क्लिअर झालं तुमचं. ओके. त्यानंतर मित्रांनो, जर एखाद्या मुलीचं लग्न झालं असेल आणि लग्नानंतरचं नाव बदललेलं असेल आणि फॉर्म भरताना तिचं वडिलाकडचं जर नाव असेल तर त्यांनी या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. आणि मॅरेज सर्टिफिकेट बनवल्यानंतरसुद्धा एक शपथपत्र बनवून ठेवायचं आहे, कारण जर त्या ठिकाणी त्यांना काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी वाटला तर आपलं शपथपत्र जे काही आपल्याला बॉन्डवर बनवावं लागतं ते तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. शपथपत्र म्हणजे त्या ठिकाणी अशी शपथ लिहून द्यायची आहे की मीच आहे, हे माझंच नाव आहे, आणि हे लग्नानंतर
लग्नानंतरचं नाव आहे आणि हे लग्ना पहिले वडिलाकडचं नाव आहे आणि यामध्ये माझी कोणतेही खोटेपणा या ठिकाणी नाही आहे, हे सगळं त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. ओके, मग या ठिकाणी नाव बदल असेल तर त्यासाठी या ठिकाणी मी सांगितलेलं आहे मित्रांनो, बरोबर आहे का नाही. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी समोर तुम्हाला काय लागणार आहे मित्रांनो, तुम्ही जर NOC NOC म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट याला म्हणतात आणि यामधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि तुम्ही जर आता समजा काही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती एक्सपिरियन्सवरती टेक्निशियन 2 झालं, 1 झालं, सिनियर टेक्निशियन झालं, यामध्ये एक्सपिरियन्स लागत होता आणि तो जर तुम्ही त्या ठिकाणी टाकलेला असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट त्या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे. ओके, हे झाले तुमचे आता डॉक्युमेंट. जर अर्ध विसरला असेल आणि कुणाला काही जर डाऊट असेल तर मला कमेंट करा या ठिकाणी आपल्या व्हिडिओला, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी 9834010122. ओके, यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके, त्यामध्ये मी तुमची परिपूर्ण या ठिकाणी काय करेल, मदत करेल. आता मित्रांनो हे झाले तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट. आता ह्या ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे तुमचे, त्या ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक बंच करायचा, आणि याच्या 2 कॉपी काढायच्या. याच्या 2 कॉपी काढायच्या झेरॉक्स. याच्या 2 झेरॉक्स कॉपी काढायच्या आणि या दोन्ही झेरॉक्स कॉपी काय करायच्या, सेल्फ अटेस्टेड करायच्या आहे, म्हणजे त्यावरती तुमच्या सिग्नेचर असल्या पाहिजे. किंवा मग या ठिकाणी एखाद्या प्रिन्सिपल मुख्याध्यापकाकडे जाऊन तुम्ही अटेस्ट करू शकता. मग एखादी तुमची जुनी शाळा जी आहे त्या शाळेत जायचं आहे आणि त्यांच्याकडून त्यांची सही आणि शिक्का त्या ठिकाणी मारून त्या ठिकाणी काय करायचे, हे झेरॉक्स जे आहे तुमचे सगळे अटेस्टेड करून आणायचे आहे मित्रांनो, बरोबर आहे. काय केलं तुम्ही, ओरिजिनलचा एक बंच आणि 2 कॉपी झेरॉक्सचे बंच तुम्ही त्या ठिकाणी केले, बरोबर आहे की नाही. आता मित्रांनो राहिला विषय आपल्या महापारेषणमध्ये कशा पद्धतीने आपलं त्या ठिकाणी जॉईनिंग होती. तर मित्रांनो नंबर 1 असतं टावर लाईन. ओके, नंबर 2 काय असतं मित्रांनो, वायरिंग वगैरे अशा पद्धतीचं एक डिपार्टमेंट असतं. ओके, त्यानंतर मित्रांनो असतं सबस्टेशन आपलं. ओके, सबस्टेशन. त्यानंतर पॅनल म्हणून काहीतरी असतं बघा एक. ओके, पॅनलमध्ये काहीतरी असतं. अशा पद्धतीने या ठिकाणी आपली जॉईनिंग त्या ठिकाणी होते. कुणाला टावर लाईनमध्ये टाकतात, कुणाला वायरिंगच्या वगैरे या ठिकाणी डिपार्टमेंटमध्ये टाकतात, म्हणजे या ठिकाणी वायरिंग मेंटेनन्स वगैरे या ठिकाणी असू शकतं. सबस्टेशनमध्ये कोणाला टाकतात आणि पॅनल वायरिंग वगैरे जे पॅनल सगळं काही या ठिकाणी प्रोसेसिंग असते त्यामध्ये कोणाला टाकतात. अशा पद्धतीने हे आपल्या हातात नसतं कुणाला कुठं जायचं आहे. मग तुम्ही म्हणता नाही मला टावर लाईनमध्ये जायचं आहे, हे आपल्या हातात आहे का, मग नाही आहे. हे त्यांच्या हातात आहे की तुम्हाला टावर लाईन टाकायचं का, सबस्टेशनमध्ये टाकायचं का, पॅनल वायरिंग वगैरे वायरिंग मेंटेनन्समध्ये टाकायचं आहे. ओके, हे सगळं त्यांच्या हातात असतं आणि हे खूप जास्त गरजेचं आहे. काही लोकांना माहीत नसतं. काही ठिकाणी चॉईससुद्धा असते की तुला काय घ्यायचं आहे सांग, कारण या ठिकाणी त्यांचा रँक चांगला असतो, ते नंबर 1लाच असतात, त्यामुळे त्यांना विचारतात तुझी चॉईस काय सांग. ओके, त्यामुळे याची डिटेल काढा, इन्फॉर्मेशन काढा, कोणत्या ठिकाणी काम जास्त असतं, कोणत्या ठिकाणी शिकण्यासारखं आहे, सगळ्यात महत्त्वाचं ते तुम्ही या ठिकाणी बघा आणि त्या ठिकाणी तुमची जॉईनिंग करून घ्या. ओके, या ठिकाणी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला 100% सर्वांनी लाईक करा. मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देण्याच्या पहिले एक इन्फॉर्मेशन सांगतो. आत्ता पेपरला या ठिकाणी राहिले मित्रांनो 8 दिवस. ओके, या 8 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं. तुम्हाला परिपूर्ण या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे. तुमच्या ज्या नोट्स आहे आजपर्यंत तुम्ही काढलेल्या त्या सर्व नोट्सची प्रॅक्टिस करायची आणि टेस्टची प्रॅक्टिस करायची. ओके, तर मित्रांनो टेस्टची प्रॅक्टिस करण्यासाठी सत्यम 1.0 मेन IBPS पॅटर्नने डिझाईन केलेली ही आपली टेस्ट असणार आहे. ती तुम्हाला परिपूर्ण या ठिकाणी तिच्यावर प्रॅक्टिस करायची आहे आणि मशीन आणि पॉवर सिस्टम या ठिकाणी त्याच्यावरती ईबुक आपण बनवलेले आहे. हे आपल्याला फक्त 49 रुपयामध्ये त्या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो हे ईबुक. ओके, आणि टेस्ट आपली फक्त 199 रुपयात त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आणि याच टेस्टसारखी या ठिकाणी मेन पेपर पॅटर्न, मेन पेपर क्वेश्चन लेवल त्या ठिकाणी तशा पद्धतीने त्या ठिकाणी राहणार आहे. मित्रांनो आता या ठिकाणी आपण या व्हिडिओला थांबूया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.